नागपुर में स्वर्गीय गंगाधर राव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर के उद्घाटन पर सरसंघ चालक मोहन भागवत ने सेवा को कर्तव्य बताया। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने स्वास्थ्य सेवाओं पर जोर दिया। नागपुर में स्वास्थ्य सेवाओं के क्षेत्र में एक बड़ा कदम उठाते हुए स्वर्गीय गंगाधर राव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर का भव्य उद्घाटन किया गया। इस अवसर पर देश और राज्य की कई प्रमुख हस्तियां मौजूद रही। अत्याधुनिक तकनीकों से लैस यह केंद्र खास तौर पर निम्न और मध्यम वर्ग के मरीजों को सस्ती, सुलभ और गुणवत्तापूर्ण जांच सुविधाएं उपलब्ध कराने के उद्देश्य से स्थापित किया गया है। कार्यक्रम में समाज सेवा, स्वास्थ्य और संगठनात्मक कार्यों को लेकर कई महत्वपूर्ण संदेश भी दिए गए। सरसंघ चालक मोहन भागवत ने कहा कि सेवा कोई एहसान नहीं बल्कि हमारा कर्तव्य है। सेवा से मन की शुद्धि होती है। काम व्हायचं असतं त्याच्याकरता साधन धनाची आवश्यकता असते, पण ते आपोआप येतं। कार्यकर्त्याची योग्यता असली तर बाकी सगळ्या गोष्टी जुळत जातात। रामरावणाच्या युद्धात रामाची योग्यता जेव्हा सिद्ध झाली तेव्हा रावण रथी विरथ रघुवीरा अशी स्थिती होती। तर इंद्राने स्वर्गातून आपला रथ पाठवला त्याच्याकरता असं म्हणतात। बोध हाच आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणी। सूर्य रोज उगवतो, रोज आकाशातून आपल्याला प्रकाश देत देत पश्चिमेकडे जातो। हे न चुकता काम चालू असतं। एका श्लोकात असं म्हटलंय की सगळी परिस्थिती विपरीत आहे। सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि 7-7 घोडे आवरायला लगाम सापांचे आहे। रस्ता नाहीच आहे, अधांतरीत चालायचा आणि सारथी रथाचा चरण विकल आहे, म्हणजे लंगडा आहे, दोन्ही पायांनी पांगळा आहे। असं असतानाही सूर्य रोज अपार नभाला पार करून जात असतो, प्रकाश देण्याचं आपलं काम अविरत करत असतो। आणि म्हणून द्रुपदाची ओळ आहे, क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणी। हे सत्व महत्वाचं आहे। असे सत्वशील आणि ज्यांच्या करण्यामुळे इतर कार्यकर्त्यांच्या सत्वाची भक्कम प्रायाभरणी झाली, असे प्रकृतीने संघटत असलेले, कर्तव्य म्हणून ज्यांच्याकडे राजकारण चालत आलेलं होतं, असे लोकसंग्रही कार्यकर्ता गंगाधरराव होते। आणि म्हणून सामान्यांची सेवा करण्याच्या उपक्रमाला त्यांचं नाव अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट झाली। वहीं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अपने संबोधन में कहा कि आज भी देश में बड़ी संख्या में लोग महंगी स्वास्थ्य सेवाओं के कारण उचित इलाज से वंचित रह रही है। उन्होंने कहा कि सरकारी अस्पतालों में जांच सुविधाएं सीमित होती है, जबकि निजी अस्पतालों में यह सेवाएं काफी महंगी होती है। ऐसे में यह डायग्नोस्टिक सेंटर आम लोगों के लिए एक बड़ी राहत साबित होगा। गडकरी ने गंगाधर राव फडणवीस से संघर्ष और संगठन निर्माण में उनके योगदान को भी याद किया। मला अतिशय आनंद आहे की देवेंद्रजींनी स्वतः पुढाकार घेऊन हा आदर्श इतर आमदारांसमोर प्रस्थापित केलेला आहे की अशा प्रकारे गरिबांची सेवा करण्याकरता आपण सगळ्यांनी पुढे येऊन काम केलं पाहिजे। आणि त्यातून आज या उपक्रमाची या ठिकाणी सुरुवात होते आहे। आणि स्वर्गीय गंगाधररावांचं नाव देणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी जे सांगितलं, त्यांनी जी महात्मा फुले योजनेचा उल्लेख केला, त्याचा खूप चांगला परिणाम आहे। खरं म्हणजे आता डायलिसिस करता पैसे घेण्याचीच आवश्यकता नाही आणि मग आज अनेक लोकांना महिन्यातून 4-4 वेळा डायलिसिस करावं लागतं, त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत। कॅन्सरचं इंजेक्शन 2,30,000 रुपयाला मिळतं, गोळी 1,25,000ला मिळते। आणि मला अनेक लोक अशी बघायला मिळाली की शेवटी पैसे नसल्यामुळे त्यांनी उपचार बंद केले आणि मृत्यू स्वीकारला। आम्ही प्रयत्न करतोय की हे इंजेक्शन 1/3 प्राइसमध्ये कसं मिळेल।
गोळी 1/3 प्राईजमध्ये कशी मिळेल ते शक्य आहे. अडचणी आहेत. कोविडच्या काळामध्ये रेमडेसिवीर होतं, त्याचा ब्लॅक मार्केट सुरू झालं होतं. पण आपल्या इथेच वर्धेमध्ये आपल्या इथल्या एका फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या उद्योजकांनी रेमडेसिवीर तयार केलं, फंगसचे इंजेक्शन तयार केले. आपल्याकडे तर भरपूर उपलब्ध झाले, पण पुण्यापासून मुंबईपासून सगळ्या देशात आपण पाठवले आणि त्यामुळे लोकांची सोय झाली, अनेक लोकांचे डोळे वाचले. त्यामुळे आज मला विश्वास आहे की हे एक प्रकारे गरीब लोकांना जीवदान देणारं मंदिर आहे. आणि आज स्वर्गीय गंगाधररावांच्या नावाने या सेवेच्या क्षेत्रात एक चांगली उपक्रमाची सुरुवात होते आहे. गंगाधररावांनी पण आपलं जीवन गोरगरीब जनतेच्या सेवेकरता राजकारणाच्या माध्यमातून दिलं आणि अनेक लोकांची कामं करत करत अनेक लोकांना आधार देत देत त्यांनी जनसंघाचा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा विस्तार करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. अशा एक निस्पृह, निस्वार्थी, निरपेक्ष आणि समर्पित आमच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याचं नाव आज याला मिळावं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या कॉजकरता त्यांनी काम केलं त्याकरता या उपक्रमाची सुरुवात होते ही अजून चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे इथे उल्लेख करण्याची आज गरज नाही आहे, पण अजून जसं मी सांगितलं की शिक्षण क्षेत्र, स्वास्थ्य सेवा, तसं रोजगारही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मी विशेष रूपाने देवेंद्रजींना धन्यवाद देईल की आपल्या इथला गडचिरोली, चंद्रपूर हा जिल्हा नक्षलग्रस्त होता आणि आज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू झाले, हजारो लोकांना रोजगार निर्माण झाला. आणि जर रोजगार निर्माण झालं तर पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ रेट वाढेल आणि रोजगार निर्माण झाला तर गरिबी दूर होईल आणि गरिबी दूर होईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल आणि गरिबी दूर होईल तो नक्कीच समृद्ध संपन्न राष्ट्र निर्माण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस मौके पर अपने पिता को अपनी सबसे बड़ी प्रेरणा बताते हुए कहा कि बचपन में उनके कार्यों को देखकर ही उनके भीतर समाज सेवा और राष्ट्र के प्रति समर्पण की भावना विकसित हुई. उन्होंने कहा कि राज्य सरकार गरीब और जरूरतमंदों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं देने के लिए लगातार काम कर रहा है, जिसमें हजारों मरीजों का मुफ्त इलाज और सर्जरी शामिल है. उन्होंने विश्वास जताया कि यह नया केंद्र स्वास्थ्य सेवाओं को और मजबूत करेगा और आम नागरिकों के लिए बेहद उपयोगी साबित होगा. खरं म्हणजे हे जे काही डायग्नोस्टिक सेंटर उभं राहिलं याच्या पाठीमागे संपूर्ण जी मेहनत आहे ती संदीपजींची आहे. संदीपजींनी ही सगळी टीम उभी केली आणि या टीमच्या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर उभं केलं. ज्यावेळी डायग्नोस्टिक सेंटरच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की आपण असं ठरवलं होतं की एखादं चांगलं डायग्नोस्टिक सेंटर झालं पाहिजे, तर आता मी त्याचा पाठपुरावा करतोय, मी ते करतोय. आणि त्याला माझी इच्छा आहे की स्वर्गीय गंगाधररावजींचं नाव द्यायचं. त्यावेळी अर्थातच आम्ही यापूर्वी कधीच वडिलांच्या नावाने कुठलीही अशा प्रकारची वास्तू किंवा कुठल्या स्मृतीमध्ये कुठलं कार्य हे केलं नव्हतं. त्यामुळे याला आता परवानगी द्यायची नाही द्यायची असा एक प्रश्न नक्कीच मनामध्ये होता. मी त्याला सांगितलं की आपण दुसरं कुठलं नाव देऊ, पण त्याचा फार आग्रह होता. आणि मग मी संदीपला सांगितलं की आता तू जाऊन माझ्या आईची परमिशन घे, आईने परवानगी दिली तर तू निश्चितपणे मग त्या नावाने कर. आणि मग संदीपने जाऊन आईला पटवलं आणि आईची परवानगी घेतली आणि या ठिकाणी आमचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी दिलं. खरं म्हणजे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्याबद्दल माझ्यापेक्षा अधिक माननीय नितीनजी आणि परमपूजनीय मोहनजी सांगू शकतील, कारण त्यांनी अगदी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही सांगणं योग्य देखील नाही. पण मी एवढंच सांगू शकतो की जेवढं काही मी कमी वयामध्ये त्यांचं कार्य पाहू शकलो त्याचा खूप मोठा परिणाम हा माझ्या जीवनावर झाला आणि एक प्रकारे समाजकार्य करण्याची प्रेरणा आणि निस्वार्थ कार्य करण्याची प्रेरणा आणि विशेषतः जो काही माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला, त्यानंतर राष्ट्रीय विचारांशी जो काही संबंध आला, या सगळ्या गोष्टी केवळ वडिलांमुळेच त्या ठिकाणी घडल्या. त्यांना पाहूनच
या सगळ्या गोष्टी खरं तर होऊ शकल्या आणि म्हणून माझ्याकरता नेहमीच एक प्रेरणास्रोत म्हणून मी माझ्या वडिलांकडे बघितलेलं आहे आणि आज हे अतिशय सुंदर असं डायग्नोस्टिक सेंटर जे सिद्धिविनायक फाउंडेशनने तयार केलं त्याला त्यांचं नाव दिल्याबद्दल आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने मी संदीपजींचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो। नागपुर में शुरू हुआ स्वर्गीय गंगाधर राव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर आम लोगों के लिए बड़ी राहत बनकर सामने आ सकता है। सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और सीएम देवेंद्र फडणवीस ने इसे सेवा और समर्पण का प्रतीक बताया। अब निगाहें इस पर है कि इसका फायदा कितनी तेजी से जरूरतमंदों तक पहुंचता है।